हॅलो ऑल, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे माझ्या बाळाचे डेली रुटीन। तर अव्यान रात्री बेडवरती झोपतो। मी उठल्यानंतर त्याला पाळण्यामध्ये ठेवते, कारण तो झोपेमध्ये खूप वळवळ करतो आणि खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि उठल्यानंतरही तो खाली पडू शकतो। त्याला अजूनही बेडवरून खाली उतरता येत नाही। अव्यान सकाळी 8 ते 9च्या दरम्यान केव्हाही उठतो आणि अव्यांची एक चांगली गोष्ट म्हणजे तो झोपेतून उठल्यानंतर कधीच रडत नाही। बाहेर काढण्यासाठी तो मला त्याच्या भाषेमध्ये आवाज देत राहतो। या झुल्याला चेन असल्यामुळे बाळाला डास चावत नाही आणि बाळ खाली सुद्धा पडू शकत नाही। त्यानंतर स्टार्ट होतो आमचा कडलिंग टाइम। रात्रभराच्या झोपेमुळे अव्यान छान फ्रेश झालेला असतो। प्रत्येक सकाळी मला असेच वाटत असते की मी माझ्या बाळाला किती वेळ बघितले नाही आणि त्याचमुळे सकाळी मी त्याचा मन भरून लाड करून घेते। त्यानंतर असतो अव्यांचा ब्रशिंग टाइम आणि आम्हाला ब्रश करायला खूप आवडते, कारण आम्हाला मस्त बेरी ब्लास्ट टूथपेस्ट खायला मिळते। अव्यांचा ब्रश हा चिक्को ब्रँडचा आहे, याबद्दल मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केले होते। टूथपेस्ट मी इथं मामा अर्थची बेरी ब्लास्ट म्हणून आहे ती यूज करते। या दोघांचेही लिंक तुम्हाला हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आणि त्यानंतर होतो आमचा मिल्क टाइम। अव्यांला मी गाईचेच दूध देते, ते पण टोंटवाले, म्हणजेच त्यातले बरेचसे फॅट्स काढलेले असतात। अव्यांला दूध खूप आवडते। तो 1 इयरचा होईपर्यंत मी त्याला फॉर्म्युला मिल्क द्यायची। 1 वर्षाचा झाल्यानंतरच मी त्याला काऊ मिल्क द्यायला लागली। दूध पिल्यानंतर अव्यान छान खेळायला लागतो। कधी कधी माझ्याकडे किचनमध्ये येतो, मला भांडी मागतो आणि त्यासोबत खेळतो। याच वेळामध्ये त्याचे पप्पा त्याला बाहेर खाली फिरायला नेतात। त्याला खाली फिरायला खूप जास्त आवडते। त्याची सर्व वॉचमॅन, कामवाल्या बायका सर्वांशी ओळख आहे। प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज देतो। बिल्डिंगमध्ये आमच्यापेक्षा जास्त अव्यांला ओळखायला लागले आहेत। त्यानंतर सकाळी 10:30-11च्या दरम्यान मी त्याची मालिश करते आणि मालिशसाठी मी सध्या कोकोनट ऑइल यूज करते आहे। अव्यांला मी वेगवेगळ्या ऑइलनी मसाज करते, कधी ऑलिव्ह ऑइल, तर कधी कोकोनट ऑइल, तर कधी आल्मंड ऑइल, आणि सर्दीमध्ये मोहरीच्या तेलाने मसाज करते। आणि मसाज सुद्धा आम्हाला खूप आवडते। मसाज झाल्यानंतर शक्यतो मी अव्यांला खाली जमिनीवर सोडत नाही, कारण ऑइलमुळे घर खूप चिकचिक होतो आणि थंडी नसली तर त्याला कपडे सुद्धा घालत नाही। आज शूट करायचा होता म्हणून मी त्याला टी-शर्ट घातले। मसाज नंतर अव्यान लगेच जेवण करायला बसतो। आज जेवणामध्ये अव्यान दही, पोळी आणि त्यासोबत मेथीची भाजी खातो आहे। दह्यामध्ये आधीच मी चपाती थोडी भिजवून ठेवली होती आणि त्यामध्ये थोडीशी मेथीची भाजी कुस्करून घातली। अव्यान 1 वर्षाचा झाल्यानंतर मी त्याला बरेचसे आमच्यातलेच जेवण द्यायला लागली आहे आणि तो आवडीने खातो। आणि तुम्हाला अव्यांच्या जेवणाबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी लवकरच त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल। त्यानंतर जेवणानंतर थोड्या वेळाने मी त्याची आंघोळ घालते आणि आम्हाला पाणी खेळायला तर प्रचंड आवडते। बाथरूमचे डोर चुकूनही उघडे राहिले तर अव्यान लगेच जातो आणि पाणी खेळायला सुरुवात करतो। अव्यांच्या आंघोळीसाठी इथं मी हिमालयाचा बेबी वॉश यूज करते। हा खूप अफोर्डेबल आहे आणि विशेष म्हणजे बाळाच्या डोळ्यात जात नाही। अव्यांसाठी सोपसुद्धा मी बरेच चेंज केले। न्यूबॉर्न असताना सेटाफिल यूज केले, त्यानंतर बऱ्याच वेळा सिबामेटसुद्धा यूज केले। दोन्ही सोप खूप छान आहेत, पण थोडे महागडे आहे। त्या मानाने सध्या तरी मला हिमालया खूप छान आणि अफोर्डेबल वाटले। आणि हा अव्यांचा टबसुद्धा खूप छान आणि अफोर्डेबल आहे। हा टब मी अव्यांसाठी आयकियामधून घेतला आहे आणि याची क्वालिटी उत्तम आहे आणि डिझाईन पण खूप सिंपल असल्यामुळे तो धुवायला खूप इझी होतो। या टबची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। आणि हा व्हिडिओ कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही। आणि अंघोळीनंतर अव्यांला मी छान स्वच्छ पुसून कोरडं करून घेते। त्यानंतर स्टार्ट होते अव्यांची मस्ती। अव्यांचा फेवरेट गेम आहे हा पिकाबू। अव्यांच्या फेससाठी इथं मी हिमालयाचे एक्स्ट्रा सॉफ्ट बेबी क्रीम यूज करते आहे। ही क्रीम मी फर्स्ट टाइमच यूज करते आहे आणि मला काही फारशी आवडली नाही। यापेक्षा सिबामेटची एक्स्ट्रा सॉफ्ट क्रीम खूप छान आहे।
ती मी बऱ्याच वेळा यूज केली आहे. थोडी महाग आहे पण खूप दिवस चालते. त्यानंतर अव्यांच्या हातपायांसाठी हिमालयाचे बेबी लोशन यूज करते. हे मला छान वाटले आणि अफोर्डेबल सुद्धा आहे. त्यानंतर अव्यांच्या हेअरसाठी मी कुठलेही कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल यूज करते. त्यानंतर अव्यांना छान कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळते. आणि इथं कॉटनचा कपडा म्हणून मी लवलॅब ब्रँडचा मस्लिन स्वेटर क्लॉथ यूज करते आहे. मी 1 वर्ष झाले हे कपडे डेली यूज करते आहे आणि डेली धुवायला टाकते. तरीसुद्धा अजूनही हे कपडे फाटले नाहीत. या कापडांची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. स्वॅडलिंग नंतर अव्यांचे केस विंचरते. केस नेहमी स्वॅडलिंग नंतरच विंचरावे लागतात, नाहीतर अव्यान नेहमी माझ्या हातातून कंगवा घेतो आणि स्वतःच त्याचे केस विंचरायला जातो. हे सर्व झाल्यानंतर अव्यांना छान पोट भरून पाणी पाजते, ज्यामुळे झोपेत सुद्धा तो वेल हायड्रेटेड राहतो. त्यानंतर अव्यांना झुल्यामध्ये टाकते. लाईट बंद करेपर्यंत अव्यांची मस्तीच चालू असते. त्यानंतर दुपारी 2:30 ते 3:30च्या दरम्यान अव्यान झोपेतून उठतो. दुपारी सुद्धा तो उठल्यानंतर कधीच रडत नाही. बाहेर काढण्यासाठी मला आवाज देत राहतो आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत छान पाळण्यामध्ये खेळतो. उठल्यानंतर अव्यांना आधी कपडे घालून घेते. त्यानंतर पुन्हा एकदा अव्यांचे छान केस विंचरते. झोपेतून उठल्यानंतर त्याला खूप तहान लागलेली असते, त्यामुळे त्याला सर्वात आधी पाणी देते. आज त्याला स्नॅक्स म्हणून मी रागीची पेस्ट देणार आहे. ही पेस्ट मी आधी पॅकेटची फूड पांडा या ब्रँडची यूज करायची. आता त्याच्यासाठी मी स्वतःच बनवली आहे. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करेल. आणि यावेळेस मी अव्यांना बाल्कनीमध्ये बसून खाऊ घालते. आमच्या घरासमोरूनच रोड जातो, तर त्याला खूप साऱ्या गाड्या बघायला मिळतात. तसेच चिवचिव चिमणी सुद्धा बघायला मिळते. पेस्ट खाल्ल्यानंतर अव्यान घरामध्ये थोड्या वेळ खेळतो. त्यानंतर संध्याकाळी त्याचे पप्पा त्याला खेळायला खाली घेऊन जातात आणि खाली अव्यांचे भरपूर फ्रेंड्स असतात. बाळराजे चालले आहेत खेळायला आणि अव्यांना इथं माळी काका दिसले, त्यांना हाय करतो आहे. इथं आमच्या सोसायटीचा प्ले एरिया आहे. अव्यान इथं खेळताना खूप एन्जॉय करतो. आणि इथं अव्यांना त्याची फ्रेंड दिसली, तिला हाय करतो आहे, मनस्वी. या लॉनवरती सुद्धा अव्यांना खूप आवडते. तर लहान मुलं दिसली की तो मनसोक्त त्यांच्यासोबत बॉल खेळतो. आज शूट करायचं होतं म्हणून आम्ही लवकर आलेलो, म्हणून कोणीच नव्हते. त्यानंतर घरी आल्यानंतर पाणी पितो आणि पुन्हा खेळायला सुरुवात करतो. आणि सध्या अव्यांचं फेवरेट खेळणं म्हणजे ही रिमोटची कार. ही त्याला त्याच्या मामांनी गिफ्ट केली होती. मँगो सीझनचा अव्यान पूर्णपणे आनंद लुटतो आहे.
आंबा त्याला आम्ही नेहमी पाण्यामध्ये अर्धा ते 1 तास भिजवूनच देतो, यामुळे बाळाला त्रास होत नाही। आता मी रात्रीचा स्वयंपाक करायला आली आहे, तर अव्यांला सुद्धा काही भांडी पाहिजे होती खेळायला। आज रात्री अव्यांसाठी सुद्धा सत्तू पराठाच आहे। पराठ्यांचं सारण बनवताना अव्यांसाठी आधीच मी कमी मिरचीचे काढून ठेवले होते। सत्तू पराठा हा खूप पौष्टिक असतो। आज डिनरमध्ये मी अव्यांला सत्तू पराठ्यांसोबत थोडेसे दही देणार आहे। त्याला खूप भूक लागली होती। सत्तू पराठा सुद्धा मी दह्यामध्ये घालून थोडासा कुस्करून नरम करून घेते आणि तेव्हाच तो अव्यांला खायला देते। जेवणानंतर अव्यान पुन्हा खेळायला लागतो। त्यानंतर तो थोड्या वेळ साईडच्या आंटीकडे जातो। आंटी अंकल सोबत अव्यान खूप मस्ती करतो। त्यानंतर पुन्हा रात्री आमच्यासोबत खाली वॉकला येतो। यावेळी सुद्धा त्याला त्याचे खूप फ्रेंड्स भेटतात। त्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर खेळत राहतो, मस्ती करत राहतो। त्यानंतर झोपायच्या आधी एक कप दूध पितो आणि मग पोट फुल भरलं की छान झोपतो। असे होते अव्यांचे डेली रुटीन। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।